नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असणाऱ्या वडगाव निंबाळकर येथून आलेले राजे निंबाळकर यांनी 1975 पासून त्यांच्या वारसांनी 1975 पासूनच राजकारणात प्रवेश केलेला होता. तसं संताजी राजे भूपालसिंह राजे निंबाळकर यांना 5 मुले, त्यातील बाजीराव हे 13ला फळपाटील यांच्याकडं दत्तक गेले, तर 2 क्रमांकाचे कुमतराजे निंबाळकर धाराशिवमध्येच राहिले आणि संताजीराजे निंबाळकर हे पण धाराशिवमध्येच होते. तर 2 मुलं ही वडगाव निंबाळकरला गेलेली. तसं पाहिलं तर ह्या तिन्ही राजे निंबाळकरांच्या मुलांनी राजकारणात प्रवेश केलेला. 1974च्या आधीपासूनच पद्मसिंह बाजीराव पाटील हे राजकारणात आले. त्यांच्याबरोबर शूरसेन कुमुदराजे निंबाळकर पण राजकारणात आले. पद्मसिंह बाजीराव पाटील यांनी ज्यावेळेस 1974मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली, त्यावेळेस त्यांच्यासोबत ढोकीतील पैगंबरवासी तशी काजी गोरेवाडीतील अरविंद गोरे, कैलासवासी उद्धव सरकाळे आदी मंडळी त्यांच्यासोबत होती. पुढं त्यांनी 1977-78मध्ये विधानसभेची निवडणूक पण जिंकली. इकडं शूरसेन कुमुदराजे निंबाळकर हे त्यावेळेच्या उस्मानाबाद नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नरेंद्र कुमुदराजे निंबाळकर यांनीही ते ज्या वार्डातून नगर परिषदेवर निवडून आले त्या वार्डात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी उभा केलेल्या उमेदवाराच्या विरोधात कैलासवासी नरेंद्रराजे निंबाळकर यांनी निवडणूक लढवली होती आणि ते त्या निवडणूक जिंकली होती. काही काळ भूपालसिंह पवनराजे पद्मसिंह पाटील यांच्यासोबत होते. त्या काळात त्यांनी तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले, जिल्हा परिषदेवर निवडून आले, जिल्हा बँकेचे बरेच वर्ष ते अध्यक्ष पण होते. त्याचबरोबर शिखर बँकेच्या औरंगाबाद विभागाचे ते अध्यक्ष पण होते. पुढं 2 सख्या चुलत भावात बेबनाव झाला आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवली होती. हा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. तिकडं शूरसेन तात्या राजे निंबाळकर यांचे मधले चिरंजीव मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर यांनीही धाराशिव नगर परिषदेचं नगरसेवकपद डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत राहत एक वेळेस धाराशिव नगर परिषदेचं अध्यक्षपद
आणि नंतर पूर्वी ते पवनराजेंबरोबर पण होते. पवनराजेंच्या निधनानंतर काही वर्षांनी ते परत डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबर गेले. त्यानंतर परत त्यांच्यात फारकत झाली आणि मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर हे थेट मतदारातून नगराध्यक्ष म्हणून पण निवडून आले होते. मकरंदराजे निंबाळकर यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. तर राजे निंबाळकर कुटुंबातील जी राजकारणातील अजून दुसरी मंडळी आहे, त्यात मग मनोजराजे निंबाळकर असतील, त्यांनी काही वर्ष धाराशिव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. तर उमेशराजे निंबाळकर हे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून संचालक म्हणून ते निवडून आलेले आहे. तर अमोलराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांच्या निधनानंतर काही वर्षांनी राणा जगजितसिंह पाटील व डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासोबत आहेत आणि त्यांना आत्ता धाराशिव नगर परिषदेचं स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आलं आहे. तर तिकडं राणा जगजितसिंह पाटील काही काळ सरकारमध्ये राज्यमंत्री होते, मग ते विधान परिषदेचे सदस्य काही काळ होते. त्यांनी धाराशिव कळंब विधानसभा निवडणूक पण जिंकली. परत ते आता सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि मित्र ह्या संस्थेचे ते उपाध्यक्ष पण आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी गतवेळी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्या होत्या आणि त्यांची मग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली होती. सध्या त्या परत जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या असून सध्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून ते काम पाहत आहेत. तर राणा जगजितसिंह आणि अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील हे पण आता राजकारणात उतरलेले आहे. तर असं वडगाव निंबाळकरहून धाराशिव शहरात आलेलं राजे निंबाळकर कुटुंब राजकारणात धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. असो. नाशिकचं अशोक खरात प्रकरण आणि त्यानंतर नामांकित अशा टाटा समूहाच्या TCS मधलं प्रकरण सध्या गाजत आहे. TCS प्रकरणात ज्या फरार असलेल्या निंदा खान हिला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. प्रथम नाशिक रोड कोर्टात तिला दाखल केल्यानंतर कोर्टानं तिला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज नाशिक पोलिसांनी परत तिला नाशिक रोड कोर्टात हजर केलं, तेव्हा कोर्टानं तिला आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. अशोक खरात बरोबर चर्चेत असलेल्या राज्य महिला मंडळाच्या अध्यक्ष
माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अखेर काल SIT पुढं चौकशीसाठी यावंच लागलं. पुण्याहून सकाळी त्या ज्या गाडीनं निघाल्या नाशिकपर्यंत येताना त्यांनी 3 वेळेस त्यांच्या गाड्या बदलल्या. SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या समोर त्यांचा जबाब झाला आणि हा जबाब जवळपास 5 ते 6 तास झाले सांगण्यात. त्यांना विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आणि ही उत्तरं देताना त्यांनी अशोक खरात याला आपण गुरु मानत होतो असे कबुली दिल्याचं माध्यमं सांगतात. आता अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच EDनं आता अशोक खरातचा ताबा आपल्याला द्यावा अशी नाशिक कोर्टात मागणी केली होती आणि ती मागणी कोर्टानं मान्य केली असून कदाचित उद्या अशोक खरात हा EDच्या कोठडीत असेल मात्र निश्चित. टाटा IPL स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 वाजता ही धरमशाला येथे पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल असा सामना होणार आहे. पंजाब तसा गुणतालिकेत पहिल्या 4 संघात आहे आणि दिल्ली जवळपास 7व्या स्थानी आहे. जर पंजाबनं हा सामना जिंकला तर गुणतालिकेत परत एकदा पंजाब वरच्या क्रमांकावर येईल आणि दिल्लीचा क्रम खाली घसरेल. जर का दिल्लीनं हा सामना जिंकला तर दिल्लीचे 2 गुण वाढतील आणि 8 गुणावरून दिल्ली 10 गुणावर येईल आणि गुणतालिकेतील दिल्लीचा क्रमांक 6वा असेल. आजच्या सामन्यात राहुल दिल्लीकडून कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. तर पंजाब संघ गेले 3 सामने पराभूत झाला असून पराभवाची मालिका पंजाब खंडित करण्यात आज यशस्वी होतो की नाही हे सर्वांना पाहायला मिळेल. तेव्हा आज 7:30 वाजता आपण IPL स्पर्धेतील हा T20 क्रिकेट सामना पाहणार आहोत. आता आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.